तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज व्हिडिओ जरा लेट काढायला सुरुवात केली आणि सकाळ म्हणजे घरातलं सगळं काम आवरलं आहे आणि इथं चालू आहे अवधूतसाठी शाळेत त्याचा प्रोजेक्ट बनवायचं आहे, म्हणजे त्याला घर बनवायचं आहे। तर सारं केव्हाचं तेच चालू आहे आमचं आलं। तर दाखवली काय काय बनवलं पार्ट तशी एवढं तर काय शिकलं तर काही बनवतं आहे, काय कापून ठेवले आणि त्याला कलर वगैरे करायचे। त्याला मी पण थोडी मदत करते। म्हटलं चला आपण तर मी तर कधी शाळेत घर वगैरे बनवलं नाही, पण त्याला मदत करूया आपण। आणि असे बॉक्स आहे आमचे, बॉक्स जे जिप्सचे ते कापून कापून घेतले सर्व असे। आता पूर्ण घर झालं का तुम्हाला दिसलंच कसं घर बनवलं त्याने। एवढं काही भारी पण नाही बनवते आम्ही, साधं सिंपलच आहे, कारण एवढी आयडिया नाही, पण मताने काहीतरी बनवून राहिलो आम्ही। ऐक ना, याला कलर देऊन घे, ऐक ना, नाही थोडं कट करून घेते ते, कट कर। आणि हे याच्यामध्ये तर आज गणपती बाप्पांचा तिसरा दिवस, म्हणजे 3 दिवस झाले गणपती बाप्पा बसून मस्त बसले तिकडं बघू राहिले आम्हाला। आणि लिंबायत पण करायची आम्हाला। लिंबायत म्हणजे तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये लिंबायत म्हणजे काय, तर तो स्वयंपाक पण मला करायचा आहे थोड्या वेळाने दुपारनंतर। तर आधी हे घर वगैरे बनवून घेते अवधूतचं। त्याने असे कट केले, कलर दिलेले त्याला, 2 बनवले असे। काय म्हणतो आता ऐक ना, एक चौकोनी मोठा कागद घे, हे चालेल ना, ऐक हे आता छतवर तर हे झालं वरचं जॉईन करून पाय। हा खाली ठेवायला चांगला कट करून घे, दुसरा थोडा मोठा पाहिजे त्याला। आधी मला नाही हा आता असं लावायचं। हा कडाने कोणतं ऐक ना, तू आई तो लावून दाखवत ना, ते नाही तो नाही, हा तो नाही रे, छोटा आहे तो, मोठा आहे तो नाही, तो खाली येणार आहे, तो लाव आधी वरती, तो छतवर। हा असा, अशा दोन्ही साईडने येत ना, लक्षात पण ना खाली तर असं कडाला कोणतं लावायचं आहे ना, हा पाय ना, आधी तो लाव, चिपकून घेतो हा चिपकून घे। आता फेरी हे आहे ना तुझ्याकडं, ग्लूने चिटकून घे सगळे। ग्लू दाखव कोणचे माहिती त्याने पक्के होते ना। सांग बघ, आता एक कपडा आण, हात कपड्याला पुसू नको, कपडा दुसरा आण। मग थोडंसं उठायचं आणि आमच्या अवधूतने थांबा तुम्हाला दाखवते गणपती पशी कसे झाडं केलेले। तर हे बघा छान असे मस्त, जे आपण चहाचे ग्लास त्याचे असे छोटे छोटे झाडं करून गणपती बाप्पा पशी मांडलेले आहे मस्त। हे जे आपले चहाचे कप आहे ना, त्याच्यात माती भरली मस्त, हे झाडाचे थोडे तोडून आणले आणि ते असे शोला लावले मस्त, आणि त्याच्यात जिप्सीचे फुलं लावले, मस्त दिसू राहिले। आणि वरती असं एक फोकस लावलं आहे छोटंसं डेकोरेशन, बरं आहे घरच्या घरी। कट करून घे चांगलं, मापात कट करा। ग्लू चिटकून घे आधी, माप घेऊन घे आणि मग चिटकव बरं का, चुकीचं होऊन जाईल नाही तर। करायची आहे गेहू का दलिया, म्हणजे आम्ही दरवेळेस गहू घरीच कुटतो, पण ह्या वेळेस विकत आणले, त्याच्यामध्ये असे निघाले बारीक बारीक, काही तांदूळ भिजत टाकले आणि ह्या गव्हाची खीर करायची लिंबायतला। तर आता ही मी शिजून घेते, इकडे चालू भाऊने मस्त पसारा काढला त्याचं घर बनवायचं काम। खीर शिजून घेतली मी गव्हाची, बघा किती मस्त चिकन झाली अशी भारी। त्याच्यासाठी 3 पेढे, वेलची पावडर आहे, चारोळे, थोडंसं खोबरं, थोडंसं शेवाया आणि ही पुडी खिरीची, केसर खीर मिक्स, एवढं साहित्य खीरला टाकायचं आहे मला। आणि पातेल्यात तूप गरम करत ठेवलं आहे। तरी हे शेवाया सावळ्या थोड्या भाजून घ्यायच्या तुपामध्ये चांगल्या, हां तुपात चांगलं भाजून घ्यायच्या। तुपात थोड्या भाजल्यानंतर मग त्याच्यात खोबरं ते टाकून द्यायचं।
इकडं कोरडलं कारलं केले कोरडं. त्याच्यात मेथीची भाजी, गोडण्याच्या शेंगा नैवेद्याला. आणि हे पेढे दुधात कुस्करून टाकायचे. तर ही पुडी पण टाकून द्यायची. तुपात मसाला परतल्यावर हे सर्व त्याच्यात टाकून घ्यायचं आणि याच्यात फक्त दूध वाटायचं, पाणी नाही वाटायचं. थोडंसं मीठ आणि मग साखर, चवीला मीठ. हे पेढे ना दुधामध्ये कुस्करून टाकायचे आणि हे एवढं दूध खिरीला वाटायचं. थोडं कमी, एवढं नाही, थोडं कमी. सर्व व्यवस्थित कालून घ्यायचं. दूध अजून ओतायचं आहे, फक्त ते पेढ्यांसाठी धुवून टाकलं. एकदम मदग्यासारखी खीर लागते ही. थोडंसं मीठ आणि साखर टाकायची शेवट. मस्त अशी गव्हाची खीर तयार. छान पण लागती, पण हे दोन्ही पोरं खाती नाही गव्हाची खीर. दुधाचं नाही खाते. हा ना. थोडीशी कढी पण केली, कढी पण. तर खीर झाली आणि त्याच्यानंतर मी आळूच्या वड्या लावल्या. कारण आळूचे पानं नव्हते आणले बाहेरून, झाडाचे खुडून आणले आपल्या मळ्यातलेचे. कारण मी हे ना चांगल्या जागेवर लावलेले, त्याच्यामुळं मला हे पानं खूप आवडते. आणि ते बघा परतले पण. आणि त्याच्यानंतर हे करायचे दिवे दिवशी. हे पण करत्या म्हणजे लिंबाईत का करता का पूर्वीचे लोक करायचे, सासूबाईचे बी, सासू सासरे पूर्वीचे लोक. मग सासूबाईने ती प्रथा चालवली, तर त्याच्यानंतर आता मी पण तेच करून राहिले. तर ही ना लहान मुलांवर राहते, म्हणजे लहान मुलांना चांगलं राहण्यासाठी, आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे लिंबाईत करत्या. म्हणजे निवद पाणी करायचे आणि असं थोडंसं पत्र्यावर चित्र काढायचं लिंबाईत बाबाचं आणि पूजा वगैरे करायची. छोट्या मुलांना दर्शन घ्यायला लावायचं आणि मग आपण जेवण करायचं. तर स्वयंपाकच करत होते तर मध्येच मला बॉक्स भरायला लावला. मिस्टरांनी फोन आला तिकडनं की एक बॉक्स भरून ठेव, कारण माल खुडेल होता ना. मग एक बॉक्स भरायचा बाकी होता. तर म्हटलं चला आता पटकन आळूचे पानं शिजसतो आवरसतो. नाही शिजले होते मागोशी, पण मग दुसरे परत छोटे टाकले शिजसतो. म्हटलं चला पटकन बॉक्स भरून घेऊ. आणि मग आता मी आले जिप्सूचा बॉक्स भरायला. आणि भक्ती बघा आज सकाळचा शाळेचा ड्रेस घातला आहे तर काढलासुद्धा नाही. आणि चला असतो ती काय लहानच आहे ती. आणि मग आता मी जिप्सूचा बॉक्स भरून घेते 30चा. काही बंडल उडले तर मिस्टरांनी तसे ठेवायला लावले होते मला. आणि बॉक्स वगैरे भरून झाला, सगळं आवरलं. त्याच्यानंतर मध्ये घरात आले 6:30-7 वाजत आले होते. तर बघा ही अशी लिंबाईत बाबाची पूजा मांडतात. ते दिवे दिवशी असे ठेवता. आणि त्या 5 आऊचे पानं मी बाजूला केले होते, ते निवदाव ठेवायला लागतात. आणि गावठी तुपाचे दिवे लावायचे. तर भक्ती बोलतो ते आई मी व्हिडिओ काढते, पण तिला काढता येत नव्हतं, त्याच्यामुळे मी काढली. तर आजी बघा आता पूजा करू राहिली. आणि तिथं पत्र्यावर थोडंसं असं लाल रंगाचं दिसतंय ना, ते लिंबाईत बाबाचं म्हणजे ते घोड्यावर एक माणूस असतो तसं चित्र काढायला लागतं. आणि हे पूजा वगैरे झाली का मग आपण जेवण वगैरे करायचे. आणि सकाळी माणसं उठायच्या आधीच हे पटकन नदीमध्ये टाकून यायचं जे आहे पूजेचं सामान सगळं. परत आपण जी गव्हाची खीर करतो ती पायंदळी नाही जाऊन द्यायची, ती पण ना त्या बादलीत टाकून आणि मग ती नदीवर पाण्यामध्ये सोडून द्यायची. तर गणपतीची आरती पण करायची होती, तर मी तर तयारी करत होते आरतीची, कापूर वगैरे लावत होते. आणि आरती वगैरे करून घेतल्यानंतर मग आम्हाला जेवणं करायचे होते. तर आता इथं नैवेद्य पाणी दाखवायचं, आरती करायची, पूजा करायची आणि लिंबाईत बाबाची पूजा करायची. तर हा मोबाईल ना भक्तीने पकडलेला आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओसारखी हालू राहिली, ऐकत नव्हती का मीच काढेल. आणि बघा मिस्टरांना बोलले आज आपल्याला जोडीने आरती करायची. तर त्यांना खूप आनंद झाला, कारण टाईमावर ते संध्याकाळी हजर राहत नाही, बॉक्साच्या गणगणीमध्ये राहतात, त्याच्यामुळे आरती आम्ही करून घेत असतो. पण आज मिस्टर होते तर मग आम्ही दोघांनी गणपतीची आरती करायला सुरुवात केली. तर गणपती बाप्पा आल्यापासून घरात खूप छान प्रसन्न वाटतं. तसंही आमच्या घरी आरती ही रोजच होत असते. मी नाही केली तर आजी का ना, आजीची रोज आरती राहते देवांना, त्याच्यामुळं काही हरकत नाही. कारण देव आणले का पहिले आमच्या आजीला सवय आहे की रोज देवांची आरती करायची. तर बघा आता मस्तपैकी गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती आम्ही सर्व आरत्या करून घेतो. त्याच्यानंतर मग जे आपण पूजा मांडली तिथं दर्शन वगैरे घ्यायचं आणि मग जेवण करायचं. तर जाऊबाईच्या मुलींना पण बोलवतं जेवायला, ते येणार होत्या. तर अजून काही त्या आल्या नव्हत्या. तर म्हटलं चला तोपर्यंत आपण आरती करून घेऊ.
आणि मी इथं लिंबायत बाबांचं दर्शन वगैरे घेते, हळदी कुंकू वाहू राहिले. तर अशा प्रकारे आमचा लिंबायत बाबाचा कार्यक्रम असतो. म्हणजे पोळा झाल्यानंतर 7व्या दिवशी 7 दिवसानंतर तो कार्यक्रम करत असता. कार्यक्रम म्हणजे हे स्वयंपाक करायचा आणि नैवेद्य पाणी करायचं आणि सुपामध्ये असे दिवे दिवशी लावायचे. तर असं सासूबाईंची आहे जुनी पद्धत, तर ती आपण चालवायची. कसं त्यांनी त्यांच्या मुलांसाठी केलं, तर आपण पण आता आपल्या मुलांसाठी ही प्रथा चालू ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आमचा कार्यक्रम झाला. आणि बघा, तर आता भक्तीचे पप्पा ते जेवायला बसले आणि आम्ही आता सर्वजण जेवण करतो. देवांना नैवेद्य वगैरे, महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला. तर झाला असा कार्यक्रम लिंबायत बाबाचा. तर कसा वाटला आहे नक्कीच सांगा आणि कोणी करतं ते पण आम्हाला नक्कीच सांगा.